दादा म्हणजे पक्का वादा, शब्दाचे तुम्ही पक्के आहेत. आता हे भ्रष्टाचार आणि या सगळे जे तुम्ही पाढा वाचला, तुम्हाला विश्वास आहे 5 वर्षात तुम्ही हे सगळं क्लिअर कराल? 25 वर्ष पिंपरी चिंचवडची सूत्र होती 92 ते 2017. मी अतिशय चांगलं बेस्ट सिटी म्हणून इंडियातली तिच्या पारितोषिक मिळालं होतं मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना. मी करून दाखवलंय. तुम्ही आणि देवेंद्र फडणवीसचे अतिशय चांगले मित्र आहात. मोदीजींचे तुमचे स्वतःचे संबंध देखील चांगले आहेत. लोक कसे विश्वास ठेवणार की तुम्ही आणि भाजपा एकमेकांच्या विरोधात? लोक तुम्हाला मित्रच समजतात. तुम्ही मित्र आहात, मित्र आहात ना? आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही एकत्र आलेलोच आहे, एकत्र काम करतोय. नमस्कार, मी आशुतोष पाटील. राज्याच्या राजकारणातलं एक असं व्यक्तिमत्व आहे, एक तर सोशल मीडियावरती प्रचंड पॉप्युलर आहे, रोखठोक भूमिका, ऑन द स्पॉट डिसिजन, सकाळी 6 पासून प्रशासनावर ज्यांची सुंदर पकड असते, असं एक व्यक्तिमत्व स्थानिक पातळी असो, राज्य पातळी असो, राष्ट्रीय पातळी असो, ज्यांच्या नावातच एक दादा म्हणून असं शब्द जो आहे, तसेच ते दादा आहेत, आपल्यासोबत आहेत. पुण्यातले आताचे फायर ब्रँड नेते, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे अजितदादा पवार. दादा स्वागत. आशुतोषजी नमस्ते, खूप खूप दादा, पुणेकरांनी तुम्हाला निवडून का द्यावं? पुणेकरांनी आम्हाला निवडून द्यायचं कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड दोघांनी पण, की गेल्या 9 वर्षामध्ये ज्यांच्याकडे कारभार होता इथला स्थानिक, इथले जे इश्यू होते ते काही त्या 9 वर्षात सुटले गेले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये तर अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे, कामं चुकीची झालेली आहेत. पिंपरी चिंचवड आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, तिथं कर्जरोखे काढायची पाळी आलेली आहे. आता वेगवेगळ्या विभागामध्ये 4,000 कोटी रुपयाची बिलं देणं बाकी राहिलेलं आहे. जी कामं केली त्याच्यामध्ये इतके गैरप्रकार झालेले आहेत की 70 लाखाचा एखादा स्कायवॉक 7 कोटीपर्यंत नेला. 12 कोटीचे तुमचे जे काही सॉफ्टवेअर घ्यायचे होते ते पार 120 कोटीपर्यंत गेले. CCTV 600 कोटी रुपयाचे बसवले. 70% CCTV आज बंद आहेत. त्याचबरोबर प्यायचं पाणी दोन्ही शहरांना सगळ्या भागामध्ये मिळू शकत नाही. टँकर माफिया इतके मस्तवाल झालेले आहेत की तिथं त्यांना कुणी आटोक्यात आणू शकत नाही, कारण ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे ते स्थानिक प्रश्न पाहायचे आणि सोडवायची, त्यांच्याच बगलबच्च्यांचे टँकर आहेत. त्याच्यामुळे तिथं कॉर्पोरेशनच्याच लोकांना वॉल सोडायचं काम जे असतं, पाणी वरच्या भागात किती, इकडच्या भागात किती, ते त्या ठिकाणी नीट केलं जात नाही आणि त्याच्यावर टँकरला लाखो रुपये सोसायट्यांना द्यावे लागतात. स्वच्छता सोसायट्यांचा करत असताना ते कचरा बाहेर आणून टाकतात. तो कचरा वेळेमध्ये उचलला जात नाही. शेवटी सोसायट्यांना खाजगी लोकं लावून तो कचरा बाहेर फेकावा लागतो. आज नवीन गावं 34 पैकी आता 32 राहिलेली आहेत, ती पुण्यात आलेली आहेत. तिथं तर इतकं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, नीट पाणी प्यायचं पाणी नाही, रोड्स नीट नाही. DPचे रोड नीटपणे करायला पाहिजे होते, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. आणि रिंग करणं, कामं काढताना कुणाला तरी ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यालाच काम कसं मिळेल त्याच्या फायद्याचे नॉर्म्स टाकायचे आणि त्याला प्रिक्वालिफाय करायचं आणि दुसऱ्यांना सगळ्यांना ते प्रिक्वालिफाय झाले नाही म्हणून सांगायचं. हे जे काही गोष्टी आहेत, अशा अनेक गोष्टी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाललेल्या. बिलं काढताना पिंपरी चिंचवडला तर असं व्हाईटनर लावलं जातं, काही केलं जातं. अधिकाऱ्यांना, काही अधिकाऱ्यांनी सह्या नाही केल्या तर अशी रिंग करतात, कर सही, नाही सही केली तर तुझ्याकडे बघून घेऊ, दम देतात. काही अधिकाऱ्यांनी टॉपच्या स्वेच्छानिवृत्ती घेऊन निघून गेले, म्हणले नको आम्हाला इथं राहायचं. तिथं झाडं, डिवायडर, आज तुम्ही माझ्या बारामतीमध्ये येऊन बघा, इतकी ग्रीनरी दिसेल, डिवायडरची झाडं इतकी सुंदर दिसतील, त्याला पाणी घालणं, त्याचं मेंटेन करणं वगैरे वगैरे. एवढी मोठी शहरं, आपले ब्रिजेस आहेत, त्याच्या खाली कचरा, घाण, कोणी त्याच्यामध्ये बघत नाही. बरीचशी झाडं डिवायडरमधली, डिवायडर तुटलेत, झाडं वाढलीत, तिथं खराब म्हणजे काही दुसरी झाडं उगवलीत. अजिबात म्हणजे जो स्वच्छता आणि ज्याचं प्लॅनिंग, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, दोन्ही शहरं प्रदूषणाच्या बाबतीमध्ये फार वरच्या क्रमांकावर गेलेली आहेत. ते प्रदूषण कमी करण्याच्या करता प्रयत्न झाला नाही. खूप मोठ्या प्रमाणावर STP प्लांट बसवायला पाहिजे होते.
जेवढं 22 TMC पाणी पुणेकर वापरतात आणि तिकडं समजा 7-1 TMC पाणी 8-10 TMC पाणी पिंपरी चिंचवडकर वापरतात, त्या पाण्याला 7 TMC तर पाणी वापरतात तर 6 ते 6-1 त्या पाण्याचे जे खराब होऊन बाहेर पडतं ते तसंच नदीला जातं. ओढे नाले अडवले गेलेत, त्याच्यामुळं पाऊस कमी तासात जास्त पाऊस पडला, हे पाणी 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 सगळीकडे होतं आहे. ब्लू लाईन रेड लाईनचं कुठंही काही पाळलं जात नाही. ब्लू लाईनमध्ये पण कुणी कन्स्ट्रक्शन करतं, झोपडपट्टी करता SRHची योजना आणलीत, त्याच्यामध्ये तुम्हाला आशुतोषची आश्चर्य वाटेल की त्या योजनेमध्ये झोपड्या नसताना झोपड्या दाखवल्या जातात आणि TDR उचलला जातो. आणि मग ह्यांच्याच बगलबच्च्यांचे हेच जे प्रमुख आहेत त्यांचाच TDR घ्यायचा. तुम्ही बांधकाम करत असला तर तुझी फाईल क्लिअर करू, परंतु तुम्ही आमच्याकडनंच TDR घेतला पाहिजे. तुम्ही जरा या दोन्ही शहरात न सांगता एक कॉमन मॅन म्हणून फिरला ना, तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे. बरं दादा म्हणजे पक्का वादा, शब्दाचे तुम्ही पक्के आहात. तुम्ही ह्या ज्या सगळ्या आतापर्यंतच्या आता हे भ्रष्टाचार आणि या सगळे जे तुम्ही पाढा वाचलं, तुम्हाला विश्वास आहे 5 वर्षात तुम्ही हे सगळं क्लिअर कराल? माझ्या हातात 25 वर्ष पिंपरी चिंचवडची सूत्र होती. 92 ते 2017 मी अतिशय चांगलं बेस्ट सिटी म्हणून इंडियातली तिच्या पारितोषिक मिळालं होतं मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना. मी करून दाखवलं आहे. आत्ता मी करून दाखवलेलं आहे. हे दोन्ही शहरांना सांगतोय की ते दिवस आपल्याला पुण्यात आणायचे आणि ते दिवस आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये आणायचे, आणि ह्या सगळ्या चुका ह्या दुरुस्त करून पुन्हा ती आशिया खंडातली एक चांगली महानगरपालिका म्हणून तिची ओळख निर्माण करायची. आणि विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असणारी तुमचं माझं पुणे, ह्या पुण्यामध्ये जे काही अतिशय चुकीच्या पद्धतीचा यांचा कारभार चाललेला आहे. फॉर एक्झाम्पल झाडं लावत नाही, पोल्युशन इतकं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, ट्रॅफिक किती जाम झालं आहे, नुसती धूळ आहे, ट्रॅफिक किती जाम आहे, त्याच्यामध्ये ट्रॅफिक सेन्स अजिबात राहिलेला नाही. त्या संदर्भामध्ये खड्डे पडलेले आहेत. मागं 5 वर्षात खड्ड्याला 1150 का 1200 कोटी रुपयाची तरतूद केली. 5 वर्षात 600 कोटीच खर्च केले. काय नाही बाकीचे खर्च केले? खड्डे मुक्त शहर राहिलं नसतं. काही ओढे नाले बिल्डर लोकांना पाठीशी घालतात. त्यांच्या बिल्डर लोकांशी मिलीभगत त्यांची आहे, पार्टनरशिप आहे, आणि मग कुठंही ओढ्या नाल्यात इमारती बांधतात आणि मग पाणी आलं की ते तुंबलं जातं. पण दादा आपण सत्तेत देखील आहात ना, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आपल्याला हे जर दिसते तर आपण त्यावर त्यांना थेट कारवाई काय? त्याच्यावर थेट कारवाई करायला सांगतो. कॉर्पोरेशनला वेगळीच अधिकार आहे. त्यांनी कुठला ठराव करावा आणि काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मी माझ्या लोकांना सांगायचो हा ठराव करून पाहिजे, आणि मग दिलीप बंडा असतील, आशिष शर्मा असतील, प्रवीण परदेशी असतील, श्रीकर परदेशी असतील, राजेश पाटील असतील, ह्या लोकांच्याकडनं मी करून घ्यायचो. ती लोकही उत्साहामध्ये करायची आणि मी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करायचो. त्यांनाही काहीतरी करून दाखवायची जिद्द होती आणि मलाही काही त्यांच्याकडनं करून घेण्याची आवड होती. ते नेमकं जुळलं. सकाळी 6ला जाऊन व्हिजिट करायचो. हो, आम्ही पाहिलं आपलं आणि आजही करतोय. दादा तुमचं विजन खूप चांगलं आहे, पण आता शेवटी ही निवडणूक आहे आणि निवडणुकीत तुम्हाला सत्ता मिळण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला काय वाटतं तुमचा विरोध, तुमची सत्ता हा संघर्ष जो आहे, आता जी वोटिंग आहे, तुमचा प्रमुख विरोधी पक्ष कोण दिसतोय तुम्हाला? इथं जे मागं 9 वर्ष कारभार बघत होते त्यांच्याच विरोधात मी बोलतोय. भाजप नाही, तिथले स्थानिक लोकांच्या जे कारभारी तिथं होते. मी जसा पिंपरी चिंचवडला 25 वर्ष कारभारी होतो, तसं तिथं जे कारभारी होते त्यांच्यावर माझा विरोध आहे. केंद्रात तर आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आहे. NDAमध्ये मोदी साहेबांचं लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उत्तम काम चाललेलं आहे. मोदी साहेब महाराष्ट्राला, देशाला जो केंद्राचं योजनांना मदत पाहिजे, उदाहरणार्थ मेट्रोला 20% रक्कम देतात, मेट्रोचे आपले पुढचे प्रकल्प पाठवले तर ते मंजूर करतात. आपल्या इथं नॅशनल हायवेची कामं प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत, त्याला केंद्र सरकार मदत करत असतं. आपल्याकडं पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचं टार्गेट
25 लाख घरांच्यापेक्षा जास्त दिलेलं आहे, ते आपल्याकडे चांगलं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. अशा अनेक योजना केंद्राच्या आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्याला जोडून राज्याच्या पण योजना, जसं पंतप्रधान आवास योजना आहे तसं मुख्यमंत्र्यांची पण एक आवास योजना आहे. त्या दोन्हीची सांगड घालून त्या गरिबाला घरं देण्याचं काम हे आपल्याला करता येतं, ते आम्ही करतो आहे. पण वरनं सगळे येते, पण इथले खालचे आहेत त्यांना काही त्याच्याशी घेणं देणं, ह्यांना विजनच नाही. हो, विजन नाही. पण पुण्यातले भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने असा आरोप केला आहे की दादांना आता पराभव अटळ दिसतोय, म्हणून दादा खोटी आश्वासनं देत आहेत. त्यांचा थेट निशाणा होता, तुम्ही जे मेट्रोनी फुकट प्रवासाचं जे आश्वासन दिले हे आश्वासन प्रॅक्टिकली पॉसिबल नाही असं त्यांचं आरोप आहे. आशुतोष पाटीलजी, मी हे आश्वासन देत असताना, जसं लाडकी बहीणचं आश्वासन देताना आम्ही त्याचा किती भार पडेल, कसा उचलायचा, कसं ते पुढं चालवायचं हा विचारपूर्वक केलं. तसं याच्यातून काही लाख वाहनं इकडं पिंपरी चिंचवडला 23 लाख वाहनाचं 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलरचं रजिस्ट्रेशन आहे. इकडं 30 लाख वाहनांचं आहे. त्याच्यातली निम्मी वाहनं जरी रोडवर धरली तर 15, 10, 25 लाख वाहनं. त्याच्यातनं फ्री आपण मेट्रो आणि PMPML केलं तर याच्यातनं 25 लाखातली एक 7-8 लाख वाहनं 1/4च धरतोय. त्यांची फ्युएल कॉस्ट वाचेल ना. फ्युएल कॉस्ट म्हणजे जास्त डिझेल जे जळतं ते जळणार नाही, अर्धा लिटरच जास्त. पण फ्युएल कॉस्ट जी आहे ती जो तो माणूस आपली वैयक्तिक भरतो. नाही, एक मिनिट, एवढी वाहनं जास्त आल्यामुळं पोल्युशन होते ना. पेट्रोल डिझेलचं आशुतोषजी जाऊन बघा, बाहेर श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. AQI फार वाईट आहे. ही आपला AQI कुठल्या कुठं गेलाय. दिल्ली नको व्हायला. म्हणजे दिल्ली तर 1 नंबरलाच आहे, परंतु खाली आपण जवळपास 4-5व्या क्रमांकावर त्या ठिकाणी आहे. आणि पुढे हे इतकं चांगलं शहर म्हणून या पुण्याची ओळख होती. कल्चरलची भारताची महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी प्रदूषणाची राजधानी नको व्हायला. होय, 100% खरं आहे. आणि सभा, आम्ही नाट्यगृह, त्याच्यात दुर्लक्ष. एवढी नाटकं होतात, एवढे कार्यक्रम होतात, तिथं जाऊन बघा. तिथं लोकांना दादा खरंच आहे, तुम्ही महापालिकेच्या बजेटमधून फ्री प्रवास अफोर्ड करू शकाल मेट्रो? होय. त्याचं कारण असं आहे, दोन्हीचे मिळून साधारण 500 कोटी रुपये द्यावे लागतील. जवळपास दोन्हीचं मिळून बजेट 12 आणि 9 साधारण पण हा 21-22. केंद्राचा पण विषय आहे ना. केंद्राने पण ठरवायला पाहिजे. मेट्रोमध्ये फक्त महापालिकाचा निर्णय करू शकेल? नाही. केंद्राला काय पाहिजे, त्यांचं तिकिटाचे पैसे पाहिजे. आम्ही त्यांना विचारणार किंवा ह्याच्यातनं किती लोक जाये करतात. इतके लाख लोक जाये करतात, मग त्याचा तिकिटाचा तुम्हाला किती इन्कम मिळतो, इतके कोटी रुपये मिळतो. तेवढे कोटी रुपये आम्ही तुम्हाला देतो. PMPML विचारणार किती लोक जातात, त्यांना तेवढे देणार. ते देत असताना रिक्षावर काही परिणाम होणार नाही. त्याच्यामध्ये उलट आशुतोष पाटील आता चाललेत आणि एखाद्या मेट्रो स्टेशनला उतरलेत आणि तिथून त्यांचं घर 2 किलोमीटरवर आहे, तर ते रिक्षाला घेणारच, बरोबर की नाही. PMPLला उतरले, PMPML, तर तिथेही जातील. त्याच्यावर रिक्षावरही कुठलाही अडचण येणार नाही. उलट काही लाख वाहनं कमी झाल्यानंतर पोल्युशन जे कमी होईल त्याच्यातनं आपलं आरोग्य सुधारेल निश्चित. आणि एवढी मोठी लोकांचे जरी पैसा असला तरी शेवटी एक राष्ट्रीय संपत्तीच आहे ना ती. बरोबर आहे. आज इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल 50 रुपयाचं वाचलं तर 25 लाख वाहनांचं 25-5 125 कोटी रुपये रोज वाचणार आहे. नक्कीच. दादा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न येतो. मी फार विचारपूर्वक केले. त्या क्षेत्रातले तज्ज्ञांना विचारलं, रिटायर झालेल्या लोकांना विचारलं, आपलं बजेट आपल्याला कुठं काटकसर करावं लागेल, हे वायफाय खर्च ह्यातले लिकेजेस कमी केले तरी देखील आपलं भागतंय. तुम्ही आता ऑन रेकॉर्ड बोललेला आहात, कॅमेरावरच बोललेला आहात, त्यामुळे तुम्ही करणार नक्की. दादा तुम्ही आत्ता मोदी साहेबांविषयी बोलताय, केंद्राच्या योजनांविषयी अतिशय चांगलं बोलताय, पण मध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले. त्यात असाही आरोप झाला की तुम्ही युती धर्म पाळला नाही. कशाबद्दल? मी ते स्टेटमेंट केलं म्हणून. हां. पण माझं तेच तुम्हाला सांगणे आशुतोषजी की मी लोकल ज्यांच्यावर जबाबदारीचे त्यांच्यावर बोलतो. आता त्यांच्यावर जे खरं आहे ते मी सांगितलं तर लोक माझं ऐकतील ना. पण लोकांनी का विश्वास, तुम्ही आणि देवेंद्र फडणवीसचे अतिशय चांगले मित्र आहात, मोदीजींचे तुमचे स्वतःचे संबंध देखील चांगले आहेत. लोक कसे विश्वास ठेवणार की तुम्ही आणि भाजपा एकमेकांच्या विरोधात? लोक तुम्हाला मित्रच समजतात, तुम्ही मित्र आहात.
अहो मित्र आहात ना? आमचे संबंध चांगले आहेत, आम्ही एकत्र आलेलोच आहे, एकत्र काम करतोय. आमची विकासाच्या बाबतीत जुळलेली, विकासाच्या बाबतीत. आणि हे सगळं होत असताना जसं पुणे 99 ते 2014 आम्ही एकत्र होतो, त्यावेळेस 2002, 2007, 2012च्या 3 निवडणुका आमचे मित्रपक्ष काँग्रेस केंद्रात राज्यात आम्ही सरकारमध्ये, तरी देखील आम्ही त्यांच्यावर टीका करून ते आमच्यावर टीका करायचे, आम्ही त्यांच्यावर टीका करायचो. आणि आम्ही इथले सगळी जबाबदारी. पण मतदार कन्फ्यूज होतो ना की अरे हे दोघं राज्यामध्ये ते एकत्र आहेत आणि इथे म्हणजे दाराच्या बाहेर गेले की मित्र आणि घरामध्ये इथे भांडणं. इथं शहराचे प्रश्न आहेत. रोज जे शहराचे गरजा आहेत माझ्या नागरिकांच्या, त्याच्यात इथलं नेतृत्व फेल गेलेलं आहे, इथला कारभारी फेल गेलेला आहे दोन्ही शहरातला. निवडणुकीनंतर तुम्ही पुन्हा एकत्र येऊ शकता? नाही नाही, निवडणूक इथं एकत्र यायचं काय कारण? इथं निवडणूक आम्ही आणि ते दोघातच आहे. मी सांगतोय ते लोकांना पटलं तर लोक माझी मेजॉरिटी आणतील. त्याच्यामुळे इथं तिसऱ्याला कुणाला चान्स आहे असं मला तरी दिसत नाही आहे. बरं, तुम्ही बघा ना, साधारण सेन्स घ्या. एक रॅपिड फायरसारखं आपण एक छोटीशी राऊंड करू. मी काही व्यक्तींची नावं घेतो, त्याविषयी त्यांचं नाव घेतल्यावर तुमच्या मनात काय येतं तुम्ही एकदम मोकळेपणाने तुमच्या खास शैलीत सांगितलं तर उत्तम. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींचा करिश्मा 2014ला देश पातळीवर आला आणि ते देशाला पूर्णपणे व्यापून टाकलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मागं वळून बघितलं नाही. त्यांनी जागतिक लेवलला आपल्या देशाचे संबंध खूप चांगले केले. खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल किंवा बंदरं, पोर्ट असेल किंवा नॅशनल हायवे असतील किंवा जे पण महत्त्वाचे टनेल असतील, फ्लायओव्हर असतील, हे एवढी कामं आशुतोषची ह्याच्या आधीच्या काळात इतकी कामं झालेली तुम्ही कधी बघितली नक्कीच. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे. कुठलाही विषय पटकन समजून घेण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे. आणि हे सगळं करत असताना ते राज्याचा काय केल्यानंतर फायदा होईल, विकास होईल आणि जनतेला पण त्याच्यातनं त्रास होणार नाही, अशा गोष्टी त्यांनी समजून घेतल्या तर त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता ते तयार असतात. शरद पवार. पवारसाहेब एक अतिशय मोठे नेते देशातले ओळखले जातात. एवढे 60 वर्षाची कारकीर्द आशुतोषची, सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत, आणि काही घडलं तर ते त्यांच्यापुढं ते राजकारण फिरायचं, असे व्यक्ती फार क्वचित पाहायला मिळतात. ती त्यांना निश्चितपणे एक दैवी देणगी मिळालेली. आणि त्यांनी राज्यात पण देशात पण ज्या ज्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, मग कृषी क्षेत्रातलं असेल किंवा राज्यातले वेगवेगळे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, सामाजिक सलोखा ठेवण्याकरता, त्याकरता त्यांनी स्वतःच्या सरकार पण पणाला लावलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंना फार कारकीर्द मिळाली नाही. ते कुठलं जर असं लोकांना इन्सेंटिव्ह देणारी योजना असेल, करून टाका, देऊन टाका, हे देऊन टाकू आपण, असं ते म्हणतात. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या बरोबर 2.5 वर्ष काम केलं, पण त्यांना काही अडचणीमुळं कोरोना वगैरे असायचं, त्याच्यामुळे जास्त ते मंत्रालयात येत नव्हते. आणि ते एन्व्हायरमेंटच्या फार बाजूचे आहेत. म्हणजे काही ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प करत असताना कारशेडचा झाडं तोडायची नाही म्हणून ते प्रकल्पच बंद करायचे. असं नाही चालत. डेव्हलपमेंट ज्यावेळेस होती त्यावेळेस वेळ पडली तर टनेल काढावं लागतो, वेळ पडली तर कोस्टल रोड काढावा लागतो, वेळ पडली तर झाडं कापावी लागतात. त्याशिवाय पुढं तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही 10,000 झाडं काढली तर तुम्ही 50,000 लावा ना, कोण नाही म्हणतंय, आणि जगवा. बरोबर. पण हे करायचंच नाही असं नाही चालत. त्याच्यातनं तो प्रकल्प पण मग कॉस्ट वाढती वगैरे होतं. राज ठाकरे. राज ठाकरे
भाषणं खूप चांगली करतात, पण त्यांच्या हातात नाशिक महानगरपालिका दिल्यावर पुन्हा नाशिककरांनी नेक्स्ट टर्मला त्यांच्या हातात महानगरपालिका पण दिली नाही आणि नाशिकचे तिन्ही आमदार शहरातले निवडून आणले होते, परंतु पुन्हा शहरातले पण आमदार निवडून आले नाही आणि पहिले 13 का 14 आमदार निवडून आले. पुढच्या टर्मला 1 वर आलं, त्याच्या पुढच्या टर्मवर 1 वर आलं आणि आता 1 पण नाही आहे. गौतम अदानी आज देशातले एक मोठे उद्योगपती म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठी गुंतवणूक केली. 2 लाख एकर वाळवंट असणारी लँड कच्छची, ज्याच्यात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही होत नव्हतं, फक्त ऊन रख 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 करायचं आणि ती वाळू तिथं तापायची, ती लँड गव्हर्नमेंटकडनं घेतली आणि 35,000 मेगावॉट तिथं वीज निर्मितीचा प्रकल्प सोलरवर लावला पॅनल बसून. आज जिथं कुणाच्याही लक्षात आलं नाही, आज 35,000 मेगावॉट आशुतोष पाटील कमी हे निर्मिती नाही आहे. आणि मग इतर पण वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहेत. आता पण त्यांच्यावर आरोप होत आहेत किती. आरोप होत आहेत ते तपासलं पाहिजे. आरोपात तथ्य असेल तर ते सांगितलं पाहिजे, तथ्य नसेल तर कौतुक केलं पाहिजे. मुकेश अंबानी पण धीरूभाई अंबानींच्या नंतर ज्या पद्धतीनं त्यांनी रिलायन्स ग्रुपला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्याला तोड नाही. आणि फार काही सगळ्यांच्या सारखं पुढं म्हणजे पुढं न करता आपला बिझनेस भला आपण भले, बिझनेसच्या पुरतं जे काम निघालं तर तेवढ्या पुरतं भेटायचं, काम करायचं, पुन्हा आपलं काम. शेवटची 3 नावं तुमच्या अतिशय जवळची आहेत, त्यांच्याविषयी तुमचं फ्रँक ओपिनियन. सुनेत्राताई पवार, तिच्यावर जी काही जबाबदारी ती तिच्या पद्धतीनं पार पाडती, असं तिचं काम आहे. बस एकच वाक्यात. आता मग ते काय तर जबाबदारीच पार पाडते म्हणजे सगळं आलं ना बाबा. पार्थ पवार, त्यांनी काही गोष्टी थोड्या बदलल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. एकदम रिॲक्ट होणं, कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं, अलीकडं स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर इतकं अंधश्रद्धेसारखा विश्वास ठेवून चालत नाही. माणसं ओळखायला किंवा त्याच्यामध्ये नक्की ह्याचा हेतू काय ते समजून घ्यायला शिकलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. सुप्रियाताई सुळे, सुप्रियाचं अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये काम आहे. कुठल्याही विषयावर ती बोलायला उठली तर फार बारकाईनं त्याच्यातले वीक पॉईंट पण ती मांडते, काय करायला पाहिजे ते पण तिनं सांगण्याचा प्रयत्न करते आणि एक वेगळी ओळख तिनं दिल्लीमध्ये निर्माण केलेली. अनेक वेगवेगळे खासदार हे त्यांचं एकमेकाशी बसणं उठणं, त्याच्यामध्ये फक्त राजकीयच फायदा उठवणं असं नाही तर सगळ्यांशी सलोख्याशी संबंध ठेवणं हे तिनं उत्तम पद्धतीनं निभावलेलं आहे. तुम्ही सुप्रियाताईंविषयी एवढं भरभरून बोललात, सुनेत्राताईंविषयी फार कमी बोललात, नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही ना? कधीच नाही होणार. दादा, शेवटचा प्रश्न, कोणाच्या बापाला घाबरत नाही हे कोणाला उद्देशून होतं? एखादं त्या शहराच्या करता महत्त्वाचं काम करत असताना माझ्या मनाला पटलं की हे काम योग्य आहे, त्यावेळेस ते काम करण्याच्या करता कोणाच्या बापाला घाबरत नसतो. दादा धन्यवाद मनमोकळ्या गप्पांसाठी. अशी धन्यवाद.